अभिमान, खाकी की एक धोती पहने बापू थे तयार। सन्माननीय व्यासपीठावरील गुरुजन वर्ग आणि माझे मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज गांधी जयंती के अवसर पर मैं आप सभी से महात्मा गांधी जी के बारे में 2 शब्द कहना चाहूंगी। सर्वप्रथम आप सभी को गांधी जयंती की हार्दिक शुभकामना। महात्मा गांधी हमारे देश के एक महान स्वातंत्र्य सेना थे और शक्तिशाली नेता थे। उनका जन्म 2 अक्टूबर 1869 का गुजरात के पोरबंदर में हुआ था। उनका पूरा नाम महात्मा करमचंद गांधी था और तथा बापू तथा राष्ट्रपिता के नाम से भी जाने जाते थे। उनके पिता का नाम करमचंद गांधी तथा माता का नाम पुतलाबाई था। जाते जाते एक शायरी सुना के जाऊंगी। खाकी मेरी शान है, कर्म ही मेरी पूजा। खाकी मेरी शान है, कर्म ही मेरी पूजा। सच्चे मेरे ईमान है और हिंदुस्तान मेरी जान, हिंदुस्तान मेरी जान। धन्यवाद। निकिता हांडगे। जीवन जगले देशासाठी, देशच होता त्यांचा प्राण। जीवन जगले देशासाठी, देशच होता त्यांचा प्राण। स्वातंत्र्य केली भारत माता, ते गांधीजी फारच महान, ते गांधीजी फारच महान। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहेत। त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते। त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला। या काळाच्या पद्धतीनुसार वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला। गांधीजींनी लंडनला जाऊन बॅरिस्टरची पदवी घेतली आणि ते दक्षिण आफ्रिकेत वकिलीचा व्यवसाय करायला गेले। तिथे त्यांना काळे गोरे यांच्यातील भेदभावाला समोर जावे लागले। तेव्हा त्यांनी सत्याग्रह या अहिंसक मार्गाने त्या अन्यायाविरुद्ध लढा दिला। ते 1990 साली भारतात आहेत। तेव्हा भारतात इंग्रज लोकांची जुलमी सत्ता आहे हे त्यांच्या लक्षात आले। त्या सपोर्टी विरुद्ध लढण्यासाठी सर्वसामान्य भारतीय माणसाला एकत्र करायला हवे होते। ते काम महात्मा गांधींनी केले। त्यासाठी अहिंसा आणि सत्याग्रह हे मार्ग त्यांनी दाखवले। त्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या धर्मांची आणि पंथांची भारतीय लोक आपल्यातील मतभेद करून एकत्र आले, म्हणून त्यांना महात्मा अशी पदवी लोकांनी उत्स्फूर्तपणे केली। स्वातंत्र्य मिळाल्यावर 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्ली येथे एका मथिफूर माणसाने गांधीजींची हत्या केली। तो एक श्रेष्ठ महान होता। शांतीदूत तुम्ही देशाचे शांततेची केली कामना, शांतीदूत तुम्ही देशाचे शांततेची केली कामना। सत्य अहिंसेच्या संदेशाने जागवली स्वातंत्र्य भावना, जागवली स्वातंत्र्य भावना। धन्यवाद। खादी माझा अभिमान आहे, करम माझी पूजा आहे, खरे माझे कर्म आहे आणि हिंदुस्तान हे माझे जीवन आहे। अशा विचार बाळगणारे थोर पुरुष महात्मा गांधी हे एक महान पुरुष होते। महात्मा गांधी एक महान स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांना आपण सर्वजण राष्ट्रपिता या नावाने ओळखतो। तसेच महात्मा गांधी यांना बापू या नावाने ओळखले जाते। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले। सत्याग्रह बरोबर अहिंसेचे तत्वज्ञान संपूर्ण जगाला शिकवले। महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869
आठवते की ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1969 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी तर त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई असे होते. महात्मा गांधींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर व माध्यमिक शिक्षण राजकोट, वकिलीचे शिक्षण इंग्लंडात झाले. त्यावेळी भारत इंग्रजांच्या राज्यामध्ये होता. ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते. म्हणजे गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सत्य, अहिंसा या तंत्राचा वापर केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार चळवळ, आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली. चले जाओ भारत छोडो अशा घोषणा दिल्या आणि इंग्रजांना पळवून लावले. आणि अनेक प्रयत्नामुळे 15 ऑगस्ट 1943 रोजी भारत स्वतंत्र झाला. बापू, सन्मान करतो आम्ही तुमच्या महान नेतृत्वाचा. भारत देश गुलामगिरीतून मुक्त केला आहे. दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आदित्य उन्हाळे. आज मी 2 शब्द बोलणार आहे. आज महात्मा गांधी सोबत लाल बहादूर शास्त्री यांची जन्मतिथी आहे. हे आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. यांनी आपल्याला एक अमूल्य असा शेतकऱ्यांसाठी असे घोषवाक्य दिलेले, जय जवान व जय किसान. यामध्ये आपल्याला आपल्या राज्यातील, देशातील शेतकरी व आपल्या देशाचे संरक्षण करणारे जे जवान आहेत त्यांची आपल्याला एकजुटता कशी ठेवायची ही लक्षात येते. त्यांनी अनेक आपल्या भारताला स्वातंत्र्य झाल्यानंतर आपली राज्य व्यवस्था कशी ठेवायची काय नाही याविषयी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्यांच्यावर एक पुस्तकही आहे. त्यातील एक गोष्ट अशी आहे की जेव्हा त्यांचा मुलगा होता त्यावेळेला त्यांचा मुलगा शाळेत शिकत होता. तर त्यांच्या मुलाचे असे नाव जे आहे त्यांनी टाकलेले शाळेत, पण कोणाला माहित नाही की हे लाल बहादूर शास्त्रींचा मुलगा म्हणजे प्रधानमंत्र्याचाच मुलगा आहे. ज्या वेळेला हे माहित झालं त्यावेळेला त्या शाळेचे जे शिक्षक होते म्हणजेच प्राचार्य, त्यांनी माहित असण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना जशी वागणूक देतात प्रत्येक वेळेस तशीच देत होते. परंतु प्रधानमंत्र्याचा मुलगा आहे असं समजल्यानंतर वेगळी वागणूक मिळत होती. हे सर्व त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांना सांगितले. तर लाल बहादूर शास्त्रींनी दुसऱ्या दिवशी येऊन प्राचार्यांना सांगितले की हा माझा मुलगा आहे म्हणून यांना वेगळी वागणूक आणि बाकीच्यांना ही वेगळी वागणूक नका देऊ. त्यामुळे यामध्ये आपल्याला अशी समजते की आपण कोणी असो कसे असो आपले स्वतःचे सामर्थ्य दाखवायला पाहिजे. वडिलांच्या इतरांच्या सामर्थ्यावर आपण राहणे हे बरोबर नाही आणि याविषयी आपण आपले स्वतःतील गुण दाखवून आपली ओळख निर्माण करायला पाहिजे. धन्यवाद. आज गांधी जयंती निमित्त आपण येथे जमलो आहे, तरी मी माझे 2 शब्द तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर या छोट्याशा गावी झाला. महात्मा गांधी हे भारतातील खूप मोठे फ्रीडम फायटर होते. महात्मा गांधी यांचा प्रमुख विचार म्हणजे अहिंसा. अहिंसा म्हणजे हिंसा न करता संघर्ष करणे. यासाठी त्यांनी सत्याग्रह या मार्गाचा अवलंब केला व त्यांनी अन्यायाविरुद्ध शांततेच्या मार्गाने लढा दिला. त्यांच्या विचारधारेत प्रामुख्याने सामाजिक सुधारणा व जात व्यवस्थेविरुद्ध लढा आणि स्वदेशी व्यापारांना प्रोत्साहन देणे होते. महात्मा गांधी यांच्या विचारधारा ह्या खूप महान होत्या. महात्मा गांधी यांचे जीवन आणि कार्य आजही जगभरातील अनेक चळवळींना प्रेरणा देणारे आहे. बोले तो बापू इंडिया का वो भाई था जिन्होंने अंग्रेजों को सड़क पे आके खड़ा कर दिया था, वाट लगा दी थी. महात्मा गांधी यांचे आत्या कट्टर हिंदुत्व नेता श्री नथुराम गोडसे यांनी केले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविले. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री जाधव सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनचित्रावर प्रकाश टाकावा. श्री जाधव सर. या देशाची पवित्र माती, इथे वीरभर जन्म घेती, तोच वारसा पुढे चालवा, ही जन्मभूमी तुमच्या हाती. आज आपण या ठिकाणी
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. संत भगवंतराव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या प्रांगणात सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी, माझे शिक्षक वृंद, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दराडे सर, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे श्री मुंडे सर, आज मी तुम्हाला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. आपल्याला पूर्ण इतिहास माहित आहे की या ठिकाणी कशा प्रकारे इंग्रजांनी भारतावर आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. एक ईस्ट इंडिया कंपनी 1600 मध्ये स्थापन झाली होती. त्यानंतर 1608 मध्ये ती भारतामध्ये आली होती आणि त्याने या ठिकाणी 150 वर्ष व्यापार केला, 200 वर्षे राज्यकारभार केला आणि या ब्रिटिशांना भारतामधून हाकलून देण्यासाठी, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर महान वीरांनी या ठिकाणी स्वातंत्र्य आंदोलन केले होते. त्यापैकी एक मध्ये महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरातमध्ये झाला होता. त्यानंतर अगोदर शिक्षण घेतलं, पूर्ण भारताचा अभ्यास केला, ब्रिटिशांच्या शासनपद्धतीचा अभ्यास केला आणि त्यांनी या ठिकाणी जोपर्यंत ब्रिटिश, फ्रेंच, डच हे लोक भारतातून जात नाहीत तोपर्यंत भारताचा विकास होणार नाही, प्रगती होणार नाही हे ओळखलं होतं आणि या ठिकाणी स्वातंत्र्य आंदोलन सुरू केलं होतं. कारण कोणताही देश स्वतंत्र झाल्याशिवाय त्या ठिकाणी लोकशाही शासन पद्धती असल्याशिवाय विकास करू शकत नाही, प्रगती करू शकत नाही. त्यांनी या ठिकाणी ब्रिटिशांचं अन्यायाचं अत्याचाराचं धोरण होतं. ब्रिटिशांनी 16व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंत जवळपास अर्ध जग आपल्या लोकांवर अन्याय केले होते, अत्याचार केले होते आणि म्हणून यातून भारताला मुक्त करण्यासाठी या ठिकाणी महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनामध्ये सत्य, अहिंसा, सत्याग्रह यांचा अवलंब केला होता. कारण या ठिकाणी कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्या ठिकाणी हिंसा करायची नाही, कोणावर अन्याय करायचा नाही. आपल्या ज्या मागण्या असतील त्या सत्य मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने आणि सत्याग्रहाच्या मार्गाने शासनासमोर मागायच्या आणि आपल्या मागण्या या ठिकाणी मान्य करून घ्यायच्या. यासाठी म्हणजे पहिला सत्याग्रह दक्षिण आफ्रिकेमध्ये केला होता 1908 मध्ये. नाताळ या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा इंग्रजांनी त्यांची सत्ता स्थापन केली होती आणि त्या ठिकाणी ते लोकांवर अन्याय करायचे. त्या ठिकाणी काळा, गोरा अशा प्रकारचा भेदभाव करायचे आणि यातून मग तेथील लोकांची सुटका करण्यासाठी महात्मा गांधी यांनी 1908 मध्ये नाताळ या ठिकाणी पहिला सत्याग्रह केला आणि त्यात त्यांना यश आलं होतं. त्यांच्या काही मागण्या इंग्रजांनी मान्य केल्या होत्या. त्यानंतर ते 1915 मध्ये भारतामध्ये आले. त्यांनी पूर्ण भारताचा अभ्यास केला, दौरे केले. त्यांच्या लक्षामध्ये आले की भारतामध्ये सुद्धा ब्रिटिश भारतीय लोकांवर अन्याय करत होते, अत्याचार करत होते. म्हणून त्यांनी चंपारण सत्याग्रह असेल किंवा असे बारडोली सत्याग्रह असतील असे अनेक सत्याग्रह केले आणि त्या ठिकाणी भारतीय लोकांना आपण तुम्ही सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहकारी झालं पाहिजे यासाठी प्रेरित केलं. त्यानंतर त्यांनी 1920 मध्ये असहकार आंदोलन सुरू केलं. 1930 मध्ये सविनय कायदेबंद चळवळ सुरू केली. 1942 मध्ये चिरंजी आंदोलन सुरू केलं आणि या ठिकाणी ब्रिटिशांना भारत सोडायला भाग पाडलं. म्हणजे एक माणूस सत्य, अहिंसा, सत्याग्रह याचा अवलंब करून या ठिकाणी त्यांनी एवढ्या मोठ्या बलाढ्य अशा ब्रिटिशांना भारत सोडायला भाग पाडलं आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर 1950 पासून खऱ्या अर्थाने आपली भारतीय राज्यघटना लागू झाली. त्यानंतर भारताने लोकशाहीचा पुरस्कार केला. कारण या ठिकाणी हुकुमशाही, राजेशाही, सामंतशाही, लोकशाही या सगळ्या शासन पद्धती आहेत. पण या सगळ्यामध्ये लोकशाही सर्वश्रेष्ठ शासन पद्धती आहे. कारण अंतिम सत्ता ही लोकांच्या हाती असते. म्हणून भारताने सुद्धा काय केलं की स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी लोकशाहीचा पुरस्कार केला. 1952 मध्ये पहिल्यांदा भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये काँग्रेस सरकार स्थापन झालं. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी 1952 पासून 1964 पर्यंत या भारताचा विकास केला, प्रगती केली. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री होते. त्यानंतर त्यांच्या ठिकाणी अनेक अशा पदावर काम केलं. शेवटी 1964 मध्ये पंडित नेहरू यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर मग पंतप्रधान कोण असलं पाहिजे यावर काँग्रेसमध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेस इंदिरा गांधी यांचं नाव पुढे आलं होतं. पण त्यांनी स्वतःहून काय केलं होतं की मी सध्या पंतप्रधान बनण्यासाठी लायक नाही असं नम्रपणे सांगितलं आणि त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांची भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. त्यांनी या ठिकाणी 2 गोष्टीवर सगळ्याचा भर दिला होता, जय जवान जय किसान. कारण या भारताचा
सर्वांगीण विकास करायचा असेल तर या ठिकाणचा शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्यांचा या ठिकाणी खरा विकास झाला पाहिजे. कारण शेतकरी हा भारतातील बहुतांश लोक शेती हा लोकांचा व्यवसाय होता. आपले भारतातले जवळपास 72% लोक शेतीवर अवलंबून होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. तसं त्यांनी जे किसान हा नारा दिला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सैनिक या भारतातील खरं रक्षण सैनिक करतात, म्हणून त्यांनी या ठिकाणी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. आणि या भारताचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये प्रगती करण्यामध्ये त्यांचा सुद्धा या ठिकाणी सिंहाचा वाटा होता. शेवटी 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं होतं आणि त्याचा सामना करण्यासाठी मग लाल बहादूर शास्त्री स्वतः सीमेवर गेले होते. सैनिकांना प्रोत्साहन दिलं आणि त्या ठिकाणी अमेरिकेने रशियाने दोन्ही देशांनी युद्ध थांबवलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना केली होती. त्यांचा मान देऊन ते रशियातील तास्कंद या ठिकाणी युद्धबंदीचा करार करण्यासाठी गेले होते. आणि 11 जानेवारी 66 मध्ये त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. भारताच्या विकासामध्ये स्वातंत्र्यामध्ये महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचं स्थान योगदान अत्यंत महत्वाचं आहे. त्या लोकांनी तर आपल्या प्राणांची आहुती दिली, या ठिकाणी आयुष्यभर कष्ट केले, परंतु आता खऱ्या अर्थाने भारताचा विकास करण्याची प्रगती करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, आमच्यावर आहे. जर तुम्ही आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं, विकास केला, आपली कर्तव्य पार पाडली तर भारत या ठिकाणी जगातील एक आर्थिक महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. आता हे कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी नाहीत, खास करून तुमच्यासाठी आहेत. कारण तुमच्या ठिकाणी बौद्धिक, शारीरिक, मानसिक याबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक विकास झाला पाहिजे. हे कार्यक्रम म्हणजे नॉट मी बट फॉर यू. तुम्ही या कार्यक्रमामधून सहभाग घेतला पाहिजे, या ठिकाणी वाचन केलं पाहिजे, त्यांची पुस्तकं वाचली पाहिजेत, तुमचे मनोगत त्यांच्या तुम्ही या ठिकाणी जागृत केलं पाहिजे, त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. कारण याची गरज आता खरी तुम आम्हाला आहे. या ठिकाणी विकसित भारत करायचा असेल, प्रगतीशील भारत करायचा असेल तर या ठिकाणी प्रत्येकाचं योगदान महत्वाचं असते. मग ती व्यक्ती कोणीही असेल, कोणत्या जातीचा असेल, कोणत्या धर्माचा असेल, कोणत्या राज्याचा असेल, म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने जर आपापली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली तर आपण या ठिकाणी जगामध्ये नंबर 1 ला येऊ शकतो. हेच मला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं आहे. आयोजकांनी या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. धन्यवाद. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांच्या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये योगदान हे आपल्यासमोर विषद केलं. यानंतर आपल्यासमोर व्यक्त होण्यासाठी येत आहेत दुसरे प्रमुख पाहुणे आदरणीय मुंडे सर. मुंडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले विचार, आपलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं. भारताचेच नसून संपूर्ण जगाचे चर्चित व्यक्तिमत्व, अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची व भारतीय राजकारणातील दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आणि या 2 महापुरुषांच्या या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य श्री रमेशरावजी दाराडे, संतोषी शर्मा या आपल्याला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेले. आता ज्यांनी आपल्याला इथं व्यवस्थित असं मार्गदर्शन केलं ते सन्माननीय श्री प्रमुख वक्ते विष्णू जाधव सर. माझ्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन बोलण्याचं धाडस दाखवलं, दोन्ही महापुरुषांच्या जीवन चरित्रावर त्यांनी माहिती दिली, ते सगळे कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी, समोर बसलेले माझे सर्व सन्माननीय सहकारी मित्र, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. राष्ट्रपिता, फादर ऑफ नेशन महात्मा गांधी हे गुजराती आणि या देशाच्या इतिहासामध्ये जहाल आणि मवळ गटापैकी जहाल गटाचे नेते 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर देशाचे सूत्र महात्मा गांधीकडे गेले आणि खऱ्या अर्थानं भारतीय इतिहासामध्ये गांधी युग सुरू झाले. एक पुस्तक आहे, आत्मकथा आहे, माझे सत्याचे प्रयोग. आणि ह्या पुस्तकामध्ये महात्मा गांधीला आपण वाचत असताना आपल्या असं लक्षात येईल की महात्मा गांधींचं चरित्र, बालपण, शाळेतील त्यांचा खोडकरपणा, त्याला असणाऱ्या सवयी ह्या आपल्यासारख्या आहेत. मग अशातून एखादा माणूस इतका मोठा होतो, त्याचं काय कारण असू शकेल? त्याचं कारण एकच आहे
की त्यांच्यातील असलेली ध्येयनिष्ठा. लहानपणी एक नाटक हा माणूस पाहतो आणि ते नाटक होतं त्या काळातील पौराणिक. महात्मा गांधींनी जे नाटक पाहिलं होतं ते होतं राजा हरिश्चंद्राचं. आणि राजा हरिश्चंद्रासारखा राजा सगळं काही गमावून बसतो पण सत्य गमावून बसत नाही आणि तो सत्याला किती चिटकून राहतो हे एकच तत्व महात्मा गांधींनी आपल्या जीवनात आणलं. आणि म्हणून ते सत्याच्या त्यांनी सांगितलं की माझे सत्याचे प्रयोग किंवा सत्य एका तत्वावर महात्मा गांधी एवढे मोठे झाले आणि त्यांना कधी कोणापुढे झुकण्याची वेळ आली नाही. एक नाटक पाहिल्याच्या नंतर माणसाचं जीवन बदलू. लाल बहादूर शास्त्रीच्या बाबतीत आपल्या एका विद्यार्थ्यांनी फार चांगला संदर्भ दिला की त्यांचे सुनील शास्त्री आणि अनिल शास्त्री ज्यावेळेस शाळेत शिकत होते त्यावेळेस तिथल्या मुख्याध्यापकांना जेव्हा कळालं की हे लाल बहादूर शास्त्रीचे मुलं आहेत त्यांना लगेच ट्रीटमेंट वेगळी द्यायला सुरुवात केली. शास्त्रीजींना ही गोष्ट आवडली नाही कारण मुलांना पंतप्रधानांची मुलं म्हणून ते नकोय, ते एक सर्वसामान्याचे पालक म्हणून वावरले पाहिजे. त्याला अनुसरून मी त्यांचा तुम्हाला एक दाखला सांगणार आहे. कारण त्या काळात भारतीय पंतप्रधानाला वापरण्यासाठी विदेशी एक गाडी आपल्या पंतप्रधान कार्यालयानं मागितली होती. ती गाडी होती इम्पाला शेवर्ले आणि त्या गाडीचं वैशिष्ट्य असं होतं की ती गाडी कोणालाही हवीशी वाटायची. देशातले उद्योगपती घेऊ शकले असते, श्रीमंत लोक घेऊ शकले असते, परंतु ती पंतप्रधानाचं एक राजवैभव म्हणून ती गाडी पंतप्रधानाच्या ताब्यात त्या काळात म्हणजे ताफ्यात आली होती. आणि लाल बहादूर शास्त्रीच्या दोन्ही मुलांना वाटायचं की बाबूजी नसताना ह्या गाडीमधून आपण प्रवास करायचा. खर तर ती गाडी शास्त्रीजीच्या कुटुंबासाठी नव्हती, ती देशाच्या पंतप्रधानासाठी होती. परंतु एके दिवशी दोन्हीही भावांनी विचार केला की आज बाबूजी पंतप्रधान कार्यालयामध्ये गेले की आपण ती गाडी घेऊन कुठेतरी दिल्लीमध्ये फिरायला जायचं. गोष्ट बघा एका देशाच्या पंतप्रधानाच्या मुलांची की तुलना तुम्ही करू शकता स्वतःबद्दल. आणि त्यांना जो हव्यास वाटला म्हणून सहाय्य नावाचे त्यांचे सेक्रेटरी होते लाल बहादूर शास्त्रीचे. त्यांनी या मुलांनी फोन केला की साहब जल्दी से जल्दी वो इम्पाला शेवर्ले गाडी घर को भेज दो. आता सचिव माणूस त्यांनी काही फारसा विचार केला नाही. पंतप्रधानाच्या मुलाचा फोन पंतप्रधान कार्यालयात म्हणजे घरातून आला. त्यांनी लगेच ड्रायव्हरला सांगितलं ती गाडी तुम्ही घेऊन जा. घरी गाडी मागवलेली. आणि हे दोन मुलं अनिल शास्त्री आणि सुनील शास्त्री बापाची म्हणजे स्वतःच्या वडिलांची परवानगी नसताना त्या वेगळ्या गाडीमध्ये बसले आणि मित्राच्या दूर घरी गेले. हेतू हाच होता त्या गाडीमधून त्यांना प्रवास करायचा होता. इम्पाला शेवर्ले त्या काळातली ती गाडी होती. आणि गेल्याच्या नंतर संध्याकाळी त्यांना यायला उशीर झाला. ते विसरूनच गेले की आता ही गाडी वापस लागेल, आपल्या पप्पाला यायला घरी लागेल. आणि मुलं ती मुलंच असतात, ती कुठल्या याच्यात दंग झाली माहिती नाही. पण रात्री जेव्हा त्यांना यायला उशीर झाला तर त्यावेळेस त्या म्हणजे त्यांच्या घराचं गेट बंद होतं. पंतप्रधानांचे 7 रेस कोर्स हे जे काही पंतप्रधान निवास आहे 10 सफदरगंज दिल्लीमधले काही असे ठिकाण आहेत की जिथे आपण साधं सुद्धा फिरू शकत नाही, एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असते. गेट बंद झाल्याच्या नंतर या मुलांनी गेटमध्ये गाडी आणली. सेक्युरिटी वाल्यांनी जोराचा कडक सॅल्यूट मारला. यांनी सूचना दिली की गेट असा हळू उघडा की आमच्या गेटच्या गाडीचा आवाज आमच्या पप्पापर्यंत पोहोचला नाही पाहिजे. आणि ती गाडी त्यांनी आत आणली. आत आणल्याच्या नंतर मागच्या दारानं चुपचाप त्यांच्या आईला त्यांनी दरवाजा उघडायला सांगितलं आणि आपापल्या रूम मध्ये ती गेली. हे सगळं लाल बहादूर शास्त्रींना माहित होतं. सकाळी ही मुलं झोपेतून उठायच्या आधी स्वतः ते त्यांच्या खोलीमध्ये गेले, आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर त्यांना वाटलं नेहमीसारखा आपला बाबू चहा घेऊन आला. तर दोन्ही मुलापैकी एकानं सांगितलं हम थोडी देर बाद चाय लेंगे, इतनी भी क्या जल्दी आहे. परंतु लाल बहादूर शास्त्रीने सांगितलं दरवाजा खोल. आणि स्वतः आपले बाबूजी पुढे आल्याच्या नंतर दोन्हीही मुलं झोपेतून उठले आणि आपले बाबूजी समोर आल्याच्या नंतर काय झालं हे करायच्या आधी ते त्यांना घेऊन ड्रायव्हरकडे गेले आणि ड्रायव्हरला सांगितलं की कल यह गाड़ी कहां से कहां कितने किलोमीटर गई. आणि त्या तुम लॉग बुक रखते हो का. सरकारी गाड्या वापरताना एक लॉग बुक असते त्याच्यावर नोंद करावं लागते ही गाडी किती गेली.
स्वतः त्या काळामध्ये 15 पैसे किलोमीटरनं त्या गाडीचे पैसे स्वतः आपल्या खिशातून काढून लाल बहादूर शास्त्रीनं जमा करायला ज्यावेळेस साहेबाला सांगितलं त्यावेळेस अनिल शास्त्री आणि सुनील शास्त्री दोघे मुलं ढासढास रडत होती. त्यांना कळालं की आपल्या बापांनी आपल्याला याच्यातून काय धडा दिला. हल्लीच्या काळी एखाद्या आमदाराचा सोडा नगरसेवकाचा जरी मुलगा शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करू लागला की सगळं शहर त्याला सॅल्यूट करतं. पण भारतासारख्या अखंड देशामध्ये लाल बहादूर शास्त्री माणूस की ज्यांची अत्यंत राहणी साधी होती आणि उच्च विचारसरणी होती, ते स्वतःच्या कुटुंबामध्ये सुद्धा इतक्याच तन्मयतेने आणि तत्वाने वागत होते. आणि म्हणून एक स्वतःच्या मुलाच्या बाबतीत सुद्धा एका पंतप्रधानांचा हा आदर्श किती मोठा होता हे आजच्या अलीकडच्या राजकारणातल्या बिघडलेल्या पिढीकडे पाहून आपलं लक्ष येतो. तरी सुद्धा या महापुरुषांना त्रिवार वंदन करून मी थांबतो. धन्यवाद. सरांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांचा जीवनपट हा आपल्यासमोर विषद केला. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय दराडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. श्री दराडे सर. दी हमें आजादी बिना खग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं असे थोर राष्ट्रसेनानी राष्ट्रपिता महात्मा गांधी. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा शब्द करून त्यांच्याविषयी केला जातो. असे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या दोन थोर नेत्यांच्या जयंती निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावर ज्ञान ऊर्जा प्रकल्प हा जो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवला जातो त्याच्या समन्वयक प्रशिक्षिका श्रीमती संतोषी शर्मा मॅडम, माझे सहकारी मित्र श्री मुंडे सर, प्राध्यापक जाधव सर, कार्यक्रमास उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू आणि उपस्थित माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपण बघतोय काय असं कार्य केलं असेल या महान पुरुषांनी. महात्मा गांधी तुम्ही बघता तुमच्या जवळ असलेली जी काही नोट असते, पैसे असतात, त्या पैशाच्या वर जे चित्र असतं ते बापूजींचं चित्र आहे. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की कुठला फोटो जरी नाही सापडला तर कोणत्याही कार्यक्रमाला ज्या एका माणसाचा फोटो ठेवला जातो ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. भारतातच नव्हे तर जगामध्ये ज्या माणसाला पूजलं जातं, जगाच्या मध्ये काय वास्तू असतात त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये ज्या माणसाचे पुतळे संग्रहित आहेत ते व्यक्ती म्हणजे बापूजी. असं काय केलं असेल या व्यक्तीनं की एवढा देश नव्हे जग या माणसाला पुजतो. मित्र, तुम्हाला सर्वांना माहित आहे की बापूजींनी अहिंसेच्या मार्गाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. सरांनी आता सांगितलं लोकमान्य टिळकाचा अंत झाल्याच्या नंतर, कारण आपल्या ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि त्या इंग्रजाच्या जे काय आपल्यावर परकीय आक्रमण होतं, या परकीय आक्रमणामधून देशाला मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर समोर आले. आपण बघतो आपल्या घरामध्ये जर दोन भाऊ असतील, आपलं कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये सुद्धा एकमत नसतं. ते देशामधले अनेक स्वातंत्र्य सेनानी होते, यांच्यामध्ये सुद्धा एकमत नव्हतं. मत एक होतं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय, परंतु एक गट असा होता की तो जहालवादी गट होता आणि एक गट असा होता तो मवाळ गट होता. जहालवादी गटाचं म्हणणं होतं की जशाचं उत्तर द्यायचं, लाठी से लाठी, काठी से काठी. त्यांनी बंदुकीची गोळी मारली, आपण बंदुकीच्या गोळीने त्याला उत्तर द्यायचं, टीट फॉर टॅट. दुसरा गट होता की आपण अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं, की आपल्या देश बांधवाचा याच्या मागची भूमिका एकच होती की आपल्या देश बांधवाचा कुठलंही रक्त या ठिकाणी सांडलं पाहिजे. आपल्याला आपली माणसं न गमवता आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय, प्रामाणिकपणे आपल्याला या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय. म्हणून आपण अहिंसेचा मार्ग अवलंबायचा असं मवाळ गटाचं म्हणणं होतं. आणि या मवाळ गटाचं नेतृत्व
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडे होतं. ज्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधीकडे नेतृत्व आलं त्यानंतर त्यांनी त्याच मार्गाने सत्याग्रह करून, तुम्ही इतिहासामध्ये बघा, तुम्ही वाचलेल्या अभ्यासाला वेगवेगळ्या प्रकारचे सत्याग्रह त्यावेळेस बापूजींनी केलेले. मिठाचा सत्याग्रह असाच एक सत्याग्रह आहे. आपले जे दररोज आपण जेवण घेतो, आहार घेतो, त्या आहारामध्ये मिठाला अनन्य साधारण असं महत्व आहे. मिठाची किंमत फार कमी आहे, परंतु कुठल्याही किमतीवर जायचं नसं लक्षामध्ये घ्या. त्या पदार्थाचे गुण किती महत्वाचे हे अत्यंत महत्वाचे आहे. मिठाची किंमत जरी कमी असली, परंतु आपल्या जेवणामध्ये, आपल्या आहारामध्ये जर मीठ नसेल तर किती मोठं चांगलं अन्न बनवलेलं असलं, त्याच्यात मिठाची कमतरता असेल तर ते अन्न चवदार लागत नाही, नवे नवे आपल्याच्यानं ते खाल्ल्या जात नाही. मग ते थोडस मीठ टाकल्याच्या नंतर ते अन्न चवदार लागतं. म्हणून मीठ हे सर्व गोरगरिबांना मिळालं पाहिजे, कारण त्यावेळेस इंग्रजांनी मिठावर कर लावलेला होता आणि कर लावलेला असल्यामुळं ते मीठ सर्वसामान्यांना घेणं परवडत नव्हतं. म्हणून हे मीठ आवश्यक आहे जेवणामध्ये. त्या मिठामध्ये आयोडीनयुक्त घटक आहेत जे आपल्या बुद्धीसाठी सुद्धा आवश्यक आहे. म्हणून असं विज्ञानाने सुद्धा सांगितलं की आयोडीनयुक्त मीठ खाल्लं पाहिजे आपण. मिठाचं आपल्या जेवणात चवीसाठी महत्व आहे, परंतु आपल्या आरोग्यासाठी सुद्धा मीठ अत्यंत महत्वाचं आहे. मग हे मीठ जे आवश्यक आहे हे सर्वसामान्य, कारण ते आपल्याला परकीयांचं अतिक्रमण होतं, देश पारतंत्र्यामध्ये होता, गरिबी जास्त वाढलेली होती. मग या लोकांना हे मीठ मिळालं पाहिजे, यासाठी दांडी यात्रा काढली महात्मा गांधींनी. मिठाचा सत्याग्रह केला आणि मिठावर जो कर लावला होता इंग्रजांनी, तो कर त्यांना नष्ट करायला लावला आणि सर्वसामान्याला परवडेल अशा किमतीमध्ये त्या ठिकाणी ते मीठ उपलब्ध झालं. नंतर ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तो तिसा ओळखावा देव तेथेची जाणावा. जो बोलतो तसं वागतो, त्याच लोकांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या होत असतात. त्याच लोकांविषयी आज जगामध्ये उदय होत असतो. किती वर्ष झाले बापूजींच्या सत्याग्रहाला, बापूजी इथून देशामधून मध्ये गतप्राण झालेला, तरी सुद्धा आजही त्या व्यक्तीचे नाव घेतले जाते, यापुढेही घेतल्या जाणार आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत या थोर राष्ट्रभक्तांची नावे अजरामर राहणार आहेत, कारण त्यामागे त्यांचा असलेला त्याग, सत्य हे सुद्धा बापूजींचं एक फार महत्वाचं वाक्य होतं. सत्याच्या मार्गाने तुम्ही जर चालत गेलात तर तुम्हाला कुठलीही कमी पडणार नाही, बापूजीने सांगितले. बापूजी सांगत होते, सत्य परेशान हो सकता लेकिन पराजित नहीं हो सकता. भलेही सत्याला विजय मिळण्यासाठी उशीर होईल, अपयश स्वीकारावं लागेल, परंतु सत्य हे अंतिम सत्यच असतं. तो पराजित कधीच होत नाही, ते अपराजित असते. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, सत्याचा मार्ग निवडायचा. भले यश उशिरा मिळेल, शॉर्टकट मार्ग निवडू नका. शॉर्टकट मार्गाने अपघात जास्त होतात, म्हणून शॉर्टकट मार्ग निवडू नका. तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुमचं ध्येय निश्चित करा आणि सत्यानंच चाला, यश तुम्हाला निश्चित मिळाल्याशिवाय राहणार. दुसरं व्यक्तिमत्व बघा, योगायोग काय, 2 ऑक्टोबर महात्मा गांधीची जयंती आणि ज्यांच्या विचारावर जीवन जगणारे, ज्यांच्या विचाराचा अंगीकार करणारे त्यांचे शिष्य लालबहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती 2 ऑक्टोबर. लालबहादूर शास्त्री विषयी मुंडे सरांनी खूप आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या माणूस त्याच्या पदावरून सेवानिवृत्त झाला, पंतप्रधान पदावरून, त्यावेळेस त्यांच्या बँक खात्यामध्ये किती पैसे असायला पाहिजे, एक तुम्ही कल्पना करा, मला आकडा सांगा. देशाचा पंतप्रधान त्यांच्या खात्यावर करोड नाही पण लाख रुपये तरी असायला पाहिजे. 1 लाख रुपये असायला पाहिजे की नाही? करोड रुपये जाऊ द्या, आजकालच्या सरपंचाच्या खात्यावर करोड रुपये येतात, तो भाग वेगळा, परंतु 1 लाख रुपये तरी असायला पाहिजे का नाही? देशाचा पंतप्रधान आहे, आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान, त्यांच्या खात्यावर किमान 1 लाख रुपये असणं आवश्यक आहे. परंतु मित्र हो, त्यांच्या खात्यावर फक्त 362 रुपये 35 पैसे असे काहीतरी रक्कम फक्त त्यांच्या खात्यावर होती. या विचार करा की या लोकांनी बोले तैसा चाले असं वागले. लालबहादूर शास्त्रींना एक गाडी घ्यायची होती त्यांना. बघा,
आता देशाचा पंतप्रधान म्हटल्याच्या नंतर त्यानं फक्त म्हणायचं गाडी घेते, किती कंपनीवाले उभे राहिले असते, आमच्या कंपनीची गाडी घ्या, घरी पाठवून देऊ का तुम्हाला? पंतप्रधानाला गाडी पाहिजे, जोक आहे काय? देशाचा पंतप्रधान आणि जगामध्ये लोकशाही मार्गाने निवडलेला पंतप्रधान हा भारतामध्ये त्याला खूप महत्व आहे. लोकांनी निवडून दिलेला तो नेता असतो. त्या पंतप्रधानाला गाडी पाहिजे होती, त्यांना गाडी खरेदी करायची होती. त्यांच्याजवळ बँक बॅलन्स फक्त 5,000 रुपये होतं. त्यावेळी त्यांना ती गाडी घ्यायची होती, ती किंमत 12,000 रुपये होती. परंतु त्यांच्याजवळ फक्त 5,000 रुपये होते. गाडी घ्यायची होती 7,000 रुपये त्यांनी कर्ज घेतलं बँकेचं कर्ज घेतलं. बघा त्यांना काय कमी होती, जर कोणाला म्हटलं असतं तर त्यांना कोणी कंपनीची आणून दिली असती गाडी, परंतु त्यांनी बँकेचं कर्ज घेतलं. दुर्दैवानं सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तास्कंद करार करायला गेले ते रशियामध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या खात्यावर 7,000 रुपये कर्ज बँकेचं तसंच राहिलं. आणि त्यांनी भरलं नसतं तरी सरकारनं, कारण जे काही आता आपण बघतो जे काही देशाचे माजी पंतप्रधान असतील, माजी राष्ट्रपती असतील, त्यांची सगळी व्यवस्था आपल्या देशामध्ये केली जाते. त्यांना मानधन मिळते, त्यांना घर भाडे मिळते, सगळे मिळते, आमदाराला मिळते, खासदाराला मिळते, पंतप्रधान आहेत. त्यांनी भरलं नसतं तरी देशाच्या तिजोरीतून ते कर्ज भरलं गेलं असतं. परंतु लालबहादूर शास्त्री वारल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीनं ते सर्व कर्ज, स्वतःचे जे काही पैसे जमा होते जवळ, त्या कर्जामधून, जवळच्या पैशामधून ते कर्ज भरलं. म्हणजे पत्नीची सुद्धा त्यांना तेवढी तोला मुलाची साथ होती. म्हणूनच ह्या अशा व्यक्ती महान बनतात. सरांनी सांगितलं की ते रेल्वे मंत्री होते पंडित जवाहरलाल नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये. ते रेल्वे मंत्री असताना त्यावेळेस रेल्वेचा अपघात झाला, काही लोकांना आपले प्राण गमावे लागले त्या ठिकाणी. तर त्यावेळेस लालबहादूर शास्त्रींनी कोणाची वाट पाहिली नाही. आजकाल एखादी घटना घडली मंत्र्याच्या कालावधीमध्ये, त्या मंत्र्याला राजीनामा द्या म्हणावं लागतंय, विरोधकाला मोर्चे काढावे लागतात, तरी तो मंत्री राजीनामा देत नाही, पद सोडित नाही. तो म्हणतो मी निर्दोष आहे, माझा काय दोष आहे? कारण तत्व सगळ्यांनी गमावलेले असतात. पदाची लालसा असते प्रत्येकांना, तत्वाशी कोणी तडजोड करत नसतो. त्याला लालबहादूर शास्त्रींनी कधीच तत्वाशी तडजोड केली नाही. घटना घडली, लगेच त्यांनी तात्काळ आपल्या रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला. म्हणूनच अशा व्यक्ती पूजल्या जातात. म्हणूनच अशा व्यक्तींना आपण नमस्कार करतो. म्हणून चमत्कार करा, नमस्कार केल्याशिवाय कोणी थांबणार नाही तुम्हाला. आज यांचे विचार घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. लालबहादूर शास्त्री असतील, पूज्य बापूजी असतील, या सर्वांच्या थोरांचे विचार आपल्या अंगीकार करा. तुम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करा. निश्चितच तुमचं जीवन यशस्वी उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी संयोजकांना मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचंय, जय जवान, जय जवान. धन्यवाद. लालबहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांचं त्याग आणि समर्पण हे विशद केलं. आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतोय पिढी भुगे सरांना. पिढी भुगे सर. संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी आपल्याला लाभलेले अध्यक्ष आदरणीय दराडे सर यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं. त्याबद्दल सर्व आश्रम शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय मुंढे सर तसेच जाधव सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शिका आणि प्रमुख पाहुण्याचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आदरणीय शर्मा मॅडम यांचे सुद्धा आभार. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा उपस्थिती लावली, कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल आपले सुद्धा आभार. आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि सर्व कार्यक्रमाची धुरा वाहणारे आदरणीय संचलन करणारे नागरे सर यांनी सुद्धा व्यवस्थितरित्या संचलन करून कार्यक्रमाचा पूर्ण भार स्वीकारला त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर
पूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्याचं काम आदरणीय पोहे सरांनी केलं, त्याबद्दल सर्व परिवाराच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीने